रक्षाबंधन राखीचा सण जवळ आला की बहिणी त्यांच्या भावांसाठी राखी खरेदी करण्यात व्यस्त होतात। सर्व बहिणी त्यांच्या भावाला सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळी राखी मिळावी यासाठी प्रयत्न करतात। राखीमध्ये खऱ्या अर्थाने त्याच्या धाग्यांचा सर्वाधिक महत्त्व असते। रेशमाचा बहुरंगी धागा, सुती धागा आणि लोकराची राखी या दिवसात बाजारात उपलब्ध होतात। सध्या सिन्नरची बाजारपेठ देखील विविध आकाराच्या डिझाईनच्या राख्यांनी फुलून गेली आहे। राखी म्हणजे संरक्षण करणारा धागा। पौराणिक कथांमध्ये राखीसाठी कच्च्या सुताचा उल्लेख आहे। हा कच्चा सूत म्हणजेच कलावा। एखाद्या धार्मिक कार्यक्रमावेळी यजमानाच्या मनगटावर बांधलेला हा धागा असतो। रेशीमपासून बनवलेल्या राखीची जुन्या गाण्यांमध्ये प्रशंसा केली गेली आहे। वास्तविक रेशीम धाग्यापासून बनवलेली राखी अतिशय तेजस्वी आणि सुंदर दिसते। रेशमाच्या धाग्यापासून बनवलेली राखी ही पवित्र मानली जाते आणि ते प्रेमातील शुद्धतेचा प्रतीक आहे। आजकाल सोन्या चांदीच्या राख्या देखील खूप लोकप्रिय झाल्या आहे। धातूच्या राख्या देखील शुद्ध मानल्या जातात आणि दरवर्षी बदलण्याची गरज नसते। अशा विविध प्रकारच्या राख्या सध्या सिन्नरच्या बाजारपेठेत दाखल झाल्या असून रविवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राखी पौर्णिमेची धूम बाजारपेठेत बघायला मिळत आहे। महिला वर्गही मोठ्या उत्साहाने राखी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या दिसून येत आहे। भावा बहिणीचे नाते दृढ करणाऱ्या या राखी पौर्णिमेच्या स्वागताला देखील संपूर्ण बाजारपेठ सज्ज झालेली दिसत आहे। एसएन न्यूज साठी शुभम क्षत्रिय। दो साल से दुकान बंद था, राखी का अभी चालू हो गए। धंधा नहीं है कुछ। ये नवा पुल के ऊपर तरह तरह की राखी मिलती है। गौ की राखी मिलती है, पूजा की राखी मिलती है, जिसको जो प्राइस लगी वैसी राखी मिलती है। आप आके देखिए इस वक्त कैसा चला, क्या चला। धंधा कुछ नहीं है, सब बैठे आराम से। पब्लिक के पास पैसा नहीं है।